एका स्टेशनवर एक भिकारी राहत होता. तो स्टेशनवरच राहत होता आणि भीक मागत होता. स्टेशनवर एक व्यक्ती येतो. त्या व्यक्तीला बघून तो भिकारी त्याच्याकडे पैसे मागतो. त्यानंतर तो व्यक्ती बोलतो, तू फक्त भीकच मागतो का? कोणाला काही देतो की नाही? फक्त लोकांकडून पैसे घेतो, कधी कोणाला काही देत पण जा. त्यानंतर भिकारी त्या व्यक्तीला बोलतो, मी एवढी माझी अवकात नाही, मी कोणाला काही देऊ शकत नाही. तो व्यक्ती बोलतो, तू जर कोणाला काही देऊ शकत नाही तर तुला मागायचा पण अधिकार नाही. तो व्यक्ती बोलतो, मी एक व्यापारी आहे आणि मी फक्त देण्याघेण्यावरच विश्वास ठेवतो. तो व्यक्ती बोलतो, जर तुझ्याकडं काही देण्यासाठी असेल तरच मी तुला देऊ शकतो. त्यानंतर तो व्यक्ती रेल्वेमध्ये बसून निघून जातो. त्यानंतर तो भिकारी विचार करतो. त्यांच्या त्या गोष्टी खूप मनाला लागतात. तो भिकारी विचार करतो, मला पण भीक मागून पण एवढे पैसे मिळत नाही. याचं कारण म्हणजे मी कोणाला काही देत नाही. पण मी एक भिकारी आहे, मी कोणाला काय देणार? पण मी जर विचार करतो मनापासून तर मला नक्कीच कोणी ना कोणी काहीतरी देईन, मला काहीतरी केलं पाहिजे. आता कोणाला काहीतरी द्यायचं, अशीच भीक मागायची नाही, असं भिकारी ठरवतो. त्यानंतर भिकारी स्टेशनपाशी बसलेला असतो. भीक मागत असताना स्टेशनच्या पटरीवर फुलाची झाडं तिथं असतात आणि त्याला काही फुलं असतात. मग भिकारी विचार करतो, या बदल्यामध्ये आपण भीक मागायची आणि व्यक्तींना फुलं द्यायचे. तो जेव्हा भीक मागायला जातो, भीक मिळाल्यानंतर तो 2 दिवस सर्वांना फुलं देतो. एक दिवस पटरीवर भिकारी बसलेला असतो. तोच व्यक्ती पुन्हा भिकाऱ्याला दिसतो. भिकारी त्या व्यक्तीकडे जातो आणि फुलं देतो आणि बोलतो, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुलं आहे. तो व्यक्ती फूल घेतो आणि भिकाऱ्याला काही पैसे देतो. त्यानंतर तो व्यक्ती भिकाऱ्याला बोलतो, आज तू एक माझ्यासारखाच एक व्यापारी झाला आहे. त्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून जातो. त्यानंतर पुन्हा भिकारी विचार करतो आणि त्याला समजतं, बाहेर येतो आणि तो मोठ्याने ओरडतो, मी भिकारी नाही व्यापारी आहे, असं मोठ्याने ओरडतो. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे बघत असतात. लोकांना वाटतं की हा पागल आहे. त्यानंतर 6 महिने जवळजवळ तो भिकारी त्या स्टेशनवर कधीच दिसला नाही. 6 महिन्यानंतर 2 व्यक्ती रेल्वेमध्ये बसून प्रवास करत असतात. दोघेही सोबत बसल्यामुळे त्यातला एक व्यक्ती विचारतो, तुम्ही मला ओळखलं का? समोरचा व्यक्ती बोलतो, नाही, मी नाही ओळखलं तुम्हाला. तर तो व्यक्ती बोलतो, नाही, आपली भेट ही तिसरी भेट आहे. त्यानंतर तो व्यक्ती बोलतो, आपण कधी आधी भेटलोच नाही. त्यानंतर तो व्यक्ती बोलतो, आपण यावेळेस या पटरीवर, या रेल्वे स्टेशनमध्ये, या प्लॅटफॉर्मवर जवळजवळ 2 वेळेस भेटलो आहे 6 महिन्यापूर्वी. तुम्हीच मला शिकवलं होतं जीवन कसं जगायचं. तुमच्या दुसऱ्या भेटीमुळे तुम्ही मला हे सांगितलं. मी कोण आहे? तो व्यक्ती बोलतो, पण तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखलं नाही. तर तो समोरचा व्यक्ती हसतो आणि बोलतो, मी एक भिकारी होतो. त्यानंतर तो व्यक्ती अचंबित होतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीला आठवतं की हा तोच भिकारी आहे ज्याला मी भीक द्यायला तुला नकार दिला होता. समोरचा व्यक्ती बोलतो, हो, मी तोच व्यक्ती आहे. तो व्यक्ती बोलतो, तू एवढा मोठा कसा झाला? त्यानंतर भिकारी बोलतो, लोकांनी जे मला फुलाची बदली पैसे दिले होते, त्या पैशामध्ये माझा फुलाचा व्यापार मी सुरू केला. मी व्यवसायामध्ये मोठा झालो आणि या पूर्ण एरियामध्ये माझा फुलाचा व्यापार आहे. मी फुलाचा व्यापार करतो. त्या कामासाठीच मी बाहेरच्या गावी चाललो आहे. त्यानंतर तो व्यक्तीला खूप आनंद होतो. त्यानंतर त्यांचा प्रवास संपतो आणि दोघेही खाली उतरतात. तर तिथून ते दोघेही जातात तिथून गप्पा मारत. तर मित्र हो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.